शेतकरी मित्रांनो, जे लोक आपल्याला बोलत होते ना रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट रिझल्ट नाही, तरी आपण स्वतः प्रत्यक्षात वापरले तरी आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट बसला आहे. तरी तुम्ही सर्वांनी वापरा, रिझल्ट 100% भेटेल. जे लोक बोलत होते की रामा ॲग्रोटेकचा रिझल्ट बसणार नाही, कांद्याची म्हणाची साईज होणार नाही, पण आपली साईज चांगली झाली. रामा ॲग्रोटेक जे बोलतं ते करून दाखवलं का? हां, 100% करून दाखव. समाधानकारक साईज झाली का? समाधानकारक साईज झाली. जे लोक तुम्हाला सांगत होते की रामा ॲग्रोटेक वापरू नका, त्यांनी वापरलं होतं का? त्यांनी वापरलं नव्हतं. तर तुम्हालाच न वापरता सांगायचे? हां, आम्हालाच ते कन्फ्यूज करायचे की असं तसं, म्हणजे बघा आम्ही तर वापरलं नाही पण रिझल्ट काय बसत नाही असं बोलायचे आम्हाला. आता जे वापरू नको म्हणले होते ते कांदा बघून काय म्हणतात तुमचा कसं आहे साईज? कांदा बघून ते म्हणतात की रिझल्ट बसलाय, तरी त्यांना असं म्हणावं असं वाटत नाही रिझल्ट, पण आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे 100%. तुम्ही समाधानी आहे ना? हां, आम्ही समाधानी. तुम्हाला तुमच्या जे इथून मागे रासायनिक शेड्यूल वापरत होते त्याच्या एवढी कांद्याची साईज झाली कधी? नाही, कांद्याची साईज आणि दरवर्षी जरी झाली, ह्या वर्षी उन्हाळा मोठ्या प्रमाणात आहे. ऊन प्रचंड आहे. उन्हाळा ह्यावेळेस लोकांच्या अशा साईज झाल्याच नाही. साईज लोकांची झालीच नाही, पण आपली साईज अशी चांगली झाली. समाधानकारक आहे. समाधानकारक. आणि महत्वाची गोष्ट ही टिकवून क्षमता वाढणारा कांदा आहे. हा, टिकवून क्षमता आपण वाखारीला ठेवल्यानंतर कांदा टिकणार आहे.